श्री गुरुदेव. मी कौकिन रमेश मोकल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपण पाहतात वसुंधरा पायी दिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसई येथून दिनांक 3 ऑक्टोबर 2024. भाविको, आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 आणि या वसुंधरा दिंडीचा सलग तिसरा दिवस आणि आपण पाहतात या दिंडीचे द्वितीय सत्र. मंडळी, जसं सकाळी पाहिलं असेल, या वसुंधरा पायी दिंडीने अतिशय उत्साहाने आणि जोमाने या दिंडीची सुरुवात केली होती. तर चला मंडळी, पाहूया या वसुंधरा पायी दिंडीच्या दुसऱ्या सत्राचा पुढील प्रवास. श्री गुरुदेव. भाविको, दुपारी महाप्रसादाचा आस्वाद सर्वच भाविकांनी घेतला व अल्प विश्रांतीनंतर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे सुशोभित अशा रथामध्ये पुन्हा विराजित करून या वसुंधरा पायी दिंडीचा प्रवास सुरू झाला आहे. आडगाव विद्या मंदिर, कोण, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे या ठिकाणावरून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाची जनसामान्यांपर्यंत माहिती देत परमपूज्य गुरुमाऊलींच्या जयघोषात अतिशय तल्लीन होऊन या वसुंधरा पायी दिंडीने नव्या उत्साहाने नियोजित मार्गावरती प्रस्थान केले आहे. भाविको, पर्यावरणाची ऱ्हास म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीची ऱ्हास होणे आणि पृथ्वीवरील संतुलन बिघडणे हे मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे होते, ज्यामुळे वातावरणातील बदल आणि प्रदूषण वाढते. याची मुख्य कारणे म्हणजे जंगलतोड, काँक्रिटीकरण, पेट्रोल, डिझेल यांचा जास्त वापर केल्याने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वातावरणात वाढले आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या जगापुढे भेडसावत आहेत. हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे पृथ्वीवरील ओझोन वायूचा थर कमी झाला आहे. त्या कारणांमुळे सूर्याची प्रखर थेट किरणे मानवी त्वचेवरती आघात करतात. या कारणांमुळे विविध त्वचारोग होतात, श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार वाढत आहेत. म्हणूनच या वसुंधरा पायी दिंडीतून यात्रिकी आपणास वसुंधरा संवर्धनाचे अनेक संदेश म्हणजेच पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा असे
अनेक जनजागृतीचे दिव्य संदेश परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेतून करत आहेत. भाविको, परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज हे नेहमीच शिस्तप्रिय आहेत आणि कोणतेही कार्य करताना ते अतिशय नियोजनबद्ध कसे करावे याचे समीकरण म्हणजेच ही वसुंधरा पायी दिंडी याचे एक उत्तम उदाहरण आहे. आणि हेच या दिंडीचे खरे वैशिष्ट्य आहे. यामध्ये पायी दिंडीचे मार्ग नियोजन तसेच या दिंडीमध्ये 500 यात्रिकी आणि अनेक भक्तगण सामील झाले आहेत. या कारणांमुळे त्यांच्या सोयीसाठी मोफत नाश्ता, महाप्रसादाचे वाटप, पिण्यासाठी पाण्याचे टँकर आणि स्वच्छतेच्या सोयीसाठी फिरते शौचालय याचाही समावेश या दिंडीमध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतोय. दिंडीत सहभागी झालेले सेवेकरी दिंडी मार्गाची स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. तसेच यात्रिकांच्या हातात असलेले विविध रंगाचे झेंडे, फलके आणि त्यांचा गणवेश तसेच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका विराजित सुशोभित रथ हे या दिंडीचे मुख्य आकर्षण आहे. आरोग्याच्या काळजीच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय उपक्रमांतर्गत या दिंडीमध्ये मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यातूनच परमपूज्य गुरुमाऊलींना आपल्या लेकरांची किती काळजी आहे याचे दर्शन घडते. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी भाविको, जनजागृती करत चाललेली वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे. जय मल्हार हॉटेल, चक्की नाका, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे. या ठिकाणी सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठी अल्प उपहाराची उत्तम सोय करण्यात आली आहे. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे स्वागत सुवासिनींनी औक्षण करून करण्यात आले. तसेच येथे काढलेल्या विविध फुलांच्या रांगोळ्या आणि सेवेकऱ्यांनी केलेले श्रमदान हे उत्तम भक्तीचे उदाहरण होते. यांच्यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्याचे नाव आहे श्री निळकंठ जयराम पाटील. यांनी जगद्गुरु श्रींच्या चरणी सेवा अर्पण करून आपली भक्तिभाव गुरु माऊलींच्या चरणावरती अर्पण केला आहे. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी
वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी भाविको, आपण पाहतात वसुंधरा पायी दिंडी सोहळा. सर्व यात्रिकी अतिशय उत्साहाने परमपूज्य गुरुमाऊलींच्या नामघोषात मंत्रमुग्ध होऊन पावलामागे पावले टाकीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या भेटीसाठी अगदी चातक पक्षाप्रमाणे आतुर झाले आहेत. हाती सप्तरंगी झेंडे, जोडीला टाळ, चेहऱ्यावर भावपूर्ण हसू आणि उत्साह हे सगळे बघता परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रेमाची एक विलक्षण अनुभूती अनुभवायला मिळत आहे. टाळ बोलेची पहिला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पहिला नाच माझ्या संग, देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी
गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. मंडळी, आता ही वसुंधरा पायी दिंडी नियोजित स्थळी म्हणजेच आनंद सागर रिसॉर्ट, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे पोहोचली आहे. या दिंडीचे ढोल ताशांच्या गजरात अतिशय दिमागदार पद्धतीने स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण करण्यात आले. स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पूजन करण्यात आले. या पूजेचे सौभाग्य लाभलेले भाग्यवान यजमान श्री वसव मनाली मोहन चव्हाण. वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिज वासी नाथ महंता तुझी योगिराया सांज आरती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्या भाग्यवान अन्नदात्याचे नाव आहे श्री संकल्प संजीव नाईक. त्याचप्रमाणे गोड पदार्थाचा सुद्धा या महाप्रसादामध्ये समावेश केला गेला. या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री गिरीश ज्ञानेश्वर कुलकर्णी. भाविको, अन्नदान हा भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र समजला जाणारा दानाचा प्रकार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार अन्नदान हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. अशा दानातून पुण्य प्राप्ती होते आणि कर्मफळ शुद्ध होते. अन्नदानामुळे आपल्यामध्ये परोपकाराची आणि दुसऱ्याच्या सुखाची काळजी घेण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढीस येते. त्यामुळे अशा अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. श्री गुरुदेव, आज आपल्या बरोबर तर तुम्हाला या दिंडीबद्दल काय ओपिनियन वाटतं आणि तुम्हाला काय संदेश मिळाला? त्या दिंडीमध्ये प्लॅस्टिकचा वापर करू नये असं जे सांगितलेलं आहे ते फार सुंदर आणि चांगल्या प्रकारे आहे. कारण त्याच्यापासून सगळ्या नागरिकांनी, जनतेने बोध घ्यायला पाहिजे की प्लॅस्टिक पासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. बाटली प्लॅस्टिकची, इतर आपण भांडी प्लॅस्टिकची वापरतो. आता हे युग प्लॅस्टिकचं येत चाललेलं आहे, पण त्याच्यावर बंधन यायला पाहिजे. या दृष्टीने या दिंडी फार महत्वाची मला वाटली. आणि मी पण असंच इथे प्रवासी म्हणून आलो होतो आणि उभा होतो आणि मला ती दिंडी पाहून, दिंडीतले ते इतर जे होते सगळे त्यांचं नाणी गुरुचे जे स्वयंसेवक होते ते पाहून मला एवढं समाधान वाटलं की मला असं वाटलं की आज काहीतरी चालू आहे. या दिंडीतून आपल्याला नक्कीच बरंचसं काही घेता येण्यासारखं आहे आणि ते आम्ही घेणारच आहोत.
आणि फार सुंदर. नमस्कार, माझं नाव रोहन गायकवाड. मी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून आहे बोनगाव पोलीस स्टेशनमध्ये. मी या दिंडीच्या समोरच्या बाजूला बंदोबस्ताला आहे. या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे असं की मी अशा प्रकारची दिंडी जी पर्यावरणपूरक आहे, अशा प्रकारची दिंडी मी पहिल्यांदाच बघतोय. आणि या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत, खूप लांबपर्यंत चालत आहेत, पण त्यांनी एकदाही कुठेही शिस्त मोडलेली नाही. त्याच्यामुळे आपल्या पोलीस डिपार्टमेंटला किंवा आमच्या कोलगाव पोलीस स्टेशनला कसल्याही प्रकारचा कसलाही ताण आलेला नाही. तसेच त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही ट्रॅफिक जाम वगैरे कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यांचा मी धन्यवाद करतो. जगद्गुरु श्रींचे आशीर्वाद या सर्वांवरती सदैव राहू दे, हीच मनपूर्वक अपेक्षा आणि त्यांना शुभेच्छा. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव मंडळी, आज ही वसुंधरा पायी दिंडी आनंद सागर रिसॉर्ट, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे स्थानपन्न झाली आहे. रात्री शेजारती करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सर्व यात्रिकी आज इथेच विश्रांती घेणार आहेत. तर भाविको, अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सर्व भक्तही या वसुंधरा पायी दिंडीमध्ये आज सहभागी झाले होते. ना भूतो ना भविष्य अशा प्रकारे या दिंडीचे दर्शन आज आपल्याला घडलेले आहे. सर्व यात्रिकी आता निद्रा देवीच्या कुशीत गेलेले आहेत. तर चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि उद्या पुन्हा सकाळी नव्या जोमाने या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होऊया. तोतास शुभरात्री. श्री गुरुदेव.